दुसरी गोष्ट, आता अकॅडमिक ऑडिट नावाचा एक प्रकार येऊ पाहत आहे. ऑडिट हा शब्द आपण फक्त अकाउंट मध्ये वापरतो. इन्कम, एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ॲसेट्स अँड लायबिलिटीज, तिथे आपण ऑडिट, ताळेबंद किंवा ज्याला आपण लेखा तपासणी म्हणतो, करतो. आता अकॅडमिक ऑडिट, आपल्याकडे शिक्षक किती आहेत, किती गुणवत्ता असणारे आहेत, किती नुसते विद्यार्थी पास झाले, निकाल चांगले लागले म्हणजे महाविद्यालय पुढे गेलं असं नसून त्याला नोकरी लागते का, तो विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण परिस्थितीत बाहेर पडतो का, तो या देशाचा उत्तम नागरिक होतो का, या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे. आणि आपण खर्च किती करतो, पैशाचा आणि वेळेचा. वेळेचा खर्च पैशाच्या खर्चापेक्षा महत्वाचा आहे. टाइम इज मनी आपण म्हणतो. एक वर्ष, एक महिना, एक दिवस, एक तास महत्वाचा आहे. इतके तास आपण खर्च करतो, त्यातून जे काय मिळवतो ते बरोबर मिळवतो का आपलं नुकसान होतं, हे अकॅडमिक ऑडिट आहे. आणि इथून पुढे प्रत्येक महाविद्यालयाला हळूहळू करावं लागणार. क्वालिटी एज्युकेशनसाठी माझ्या मते सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काही आपण प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, व्याख्यात्यांनी करायची गरज असेल तर पहिल्यांदा आपण 3 विभाग पाडू. जसं प्री एक्झाम, एक्झाम, पोस्ट एक्झाम विद्यापीठात असतं, तसं व्याख्यान पूर्व पहिला विभाग, व्याख्यान दुसरा विभाग आणि व्याख्यानोत्तर हा तिसरा विभाग. सगळ्यात महत्वाचा विभाग व्याख्यान पूर्व. इथेच क्वालिटीची बीज दडलेली आहेत आणि हे जोपासल्याशिवाय क्वालिटी निर्माण होणार नाही. 48 मिनिट बोलण्यासाठी किमान 2 तास ते कमाल 8 तास तयारी करावी लागते. आपण अनुभवी असाल, 10-20 वर्षाचा अनुभव असेल तर हा वेळ हळूहळू कमी होत जाईल, पण तयारी ही करावीच लागते. आणि नुसती तयारी नाही, त्या ज्ञानात भर घालावी लागते. कालची व्याख्या आज बदललेली असते, कालची परिस्थिती आज बदललेली असते, कालचं ज्ञान आज शिळ ठरलेलं असतं. न्यूटनची थिअरी आईन्स्टाईनने चुकीची ठरवली. न्यूटनही त्याच्या काळात मोठा होता, आईन्स्टाईनही त्याच्या काळात मोठा होता, पण हे ज्ञान बदलत जाते याची जाणीव ठेवून आपली तयारी ही अद्ययावत आहे का, या संदर्भात मी आपल्याला एक 2 म्हणून आत्मविश्वास जवळ असलेला, येईल त्या प्रसंगाला योग्य तोड देणारा असा नागरिक तयार व्हावा, नुसता डिग्री होल्डर नाही, अशी अपेक्षा आहे. चांगलं अध्यापन होण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट जी अप्रत्यक्षरित्या महत्वाची आहे, आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. जर आपली तब्येत ठीक नसेल, शारीरिक किंवा मानसिक, आपण लेक्चरची तयारी करू शकत नाही किंवा चांगली तयारी करू शकत नाही, आपण चांगलं व्याख्यान देऊ शकत नाही. वयाच्या 50 नंतर एक शारीरिक आजार सुरू होतात. तसं तर 40 वर्षानंतर म्हातारपण सुरू होतं, पण ते जाणवत नाही. 50 नंतर जाणवतं. आणि विशेषतः प्राध्यापकांना होणारे 3 महत्वाचे किंवा कॉमन आजार ज्याला म्हणता येतील, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार, हे प्राध्यापकांना जास्त प्रमाणात होतात. जास्त प्राध्यापकांना होतात कारण जो बौद्धिक काम जास्त करतो त्याला हे आजार. बट क्रिएट्स एन एटमॉस्फियर फेवरेबल फॉर लर्निंग. पहिला भाग, ए गुड टीचर इज ए पर्सन हु डज नॉट टीच, पॅराडॉक्सिकल, विरोधी, कॉन्ट्रडिक्शनल, बट ही क्रिएट्स एन एटमॉस्फियर फेवरेबल फॉर लर्निंग. म्हणजे आपण विद्यार्थ्यांची जी आतली ज्योत आहे, ज्ञानाची तृष्णा आहे, ती आपण जागी केली पाहिजे. हे खरं शिक्षण. आणि याच्याशीच पूरक असं दुसरं एक कोटेशन ईट्स नावाच्या विचारवंतांनी सांगितलेलं.
एज्युकेशन इज नॉट फिलिंग अप ए पेल, इट इज लाइटिंग ए फायर. तुम्ही शिक्षण देता म्हणजे तुमच्या घागरीतलं पाणी, ज्ञानाचं पाणी विद्यार्थ्याच्या घागरीत ओतता, असं असेल तर ते शिक्षण नाही. तुम्हाला जे माहित आहे तेवढं फक्त तुम्ही विद्यार्थ्याला माहीत करून सोडता म्हणजे ते शिक्षण नाही. त्याची ज्ञानाची ज्योत तुम्ही पेटवता, त्याचा ज्ञानाचा वन्नी तुम्ही चेतवता, त्याची प्रेरणा तुम्ही जागी करता, त्याचा झरा तुम्ही जागा करता. हे खरं शिक्षण आहे. नाहीतर हे उष्ण शिक्षण तुम्ही त्याला देता. त्याला स्वतःच शिक्षण घ्यायला समर्थ करा, तर ते खरं शिक्षण होईल. मी आपल्याला